सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या बरोबर आहेत. ते आज धाराशिवच्या जिल्हा दौऱ्यावरती होते. साहेब, काय कार्यक्रम होते नियोजित, काय कशा पद्धतीने दौरा होता? ग्रँड शिफ्ट मोटार्स आमच्या तालुक्यातल्या एका तरुणाने त्याच्या मित्राच्या सोबत एक पार्टनरशिप करून हा एक व्यवसाय सुरू केलेला आहे. त्या निमित्तानं इथं आला असताना त्याच्या व्यवसायाला शुभेच्छा द्याव्यात. मागेही 2 कार्यक्रम माझे पोस्टपोन झाले होते, म्हणून उस्मानाबादकरांची भेट घ्यावी. शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा खूप मोठा निर्णय शासनाने घेतला आहे आणि तेही समजून घ्यावं. ज्या ज्या काही रकमा टाकलेल्या आहेत, KYC झालेल्या आहे, काही अडचणी आहेत, त्या संदर्भात देखील वरचीवर आपण अपलोड करतोय. खूप लोकांना शेतकऱ्याला न्याय भेटलेला आहे आणि राहिलेले लोक देखील शेवटचा जो एक माणूस जरी शिल्लक राहिला तर त्यासाठी ही लाईन उभी राहणार. महत्वाचा म्हणजे शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये काही त्रुटी, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्रुटी होत्या, त्या सगळ्या त्रुटीचं निराकरण झालंय. सगळ्या त्रुटीचं निराकरण झालंय. 2-3 गोष्टी होत्या की मुलांच्या वडिलाच्या नावावर जमिनी आहे आणि मुलाला संमती घेऊन कर्ज वाटप केले, त्याच्यामुळे त्याचं एक ऑनलाईन होत नव्हतं. त्याच्या संदर्भात देखील केले. KYCचा काही प्रश्न होता. 50,000 लोकांच्या राज्यामध्ये KYC झाल्या नाही. त्याही संदर्भामध्ये काही अडचणी आल्या तर तशाच प्रकारच्या त्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि सगळ्या लोकांना त्याचा फायदा होणार. त्याच्यामध्ये मयत शेतकरी जे आहेत त्यांच्या वारसाला ते एक मोठी अडचण त्याच्यामध्ये नाही, त्याच्या संदर्भात देखील बावनकुळे साहेब खात्याचे मंत्री त्यांनी स्वतः बैठक घेतली आणि त्याच्यात कसा मार्ग काढायचा तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि ह्या आतापर्यंत जेवढ्या काही कर्जमुक्ती झाल्यात, माफी झाल्यात, ही कर्जमुक्ती आहे. पण ताबडतोबीने 2-3 दिवसामध्ये कर्ज वितरण करायला आदेश दिलेले आहेत. ऊस कारखान्याच्या FRP चा प्रश्न ऐरणीवर आहे. त्याच्यामध्ये 81 कारखाने आहेत, त्यांना नोटीस दिलेल्या आहेत आणि बहुतांश राजकारणाचे कारखाने आहेत. त्याच्यामध्ये काय नाही, 81 नाहीत, थोडेच होते कारखाने. कारण आमच्याकडे जे रिपोर्ट आहे ते बहुतांश कारखाने दिलेले आहेत. काही राहिलेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 2 कारखाने आहेत, त्याच्या संदर्भात तशा सूचना दिल्या. तिथं मटेरियल आहे, साखर आहे, इथेनॉल आहे, ते देखील आता पैसे 2 दिवसापासून द्यायला तयार आहेत आणि राहिलेल्या शेतकऱ्याचे देखील पैसे द्या. राजकीय लोकांचेच कारखाने आहेत आणि त्यांच्याकडेच FRP का थकतो? नेमकं सांगा ना. धाराशिव जिल्ह्यामध्ये बसवराज पाटलांकडे होतं. नाही, बघा, त्यांचे देखील 90% पुढे FRP गेलेली आहे. अच्छा, काय झालंय, 2 गोष्टी. FRP मध्ये एक कायदा केलाय, संमती जर घेतली असेल तर सप्टेंबरपर्यंत पैसे द्यायचे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. म्हणून काही कारखानदारांनी आपल्या जवळचे लोक, विश्वासू लोक आहेत, त्यांच्या संमत्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्या काही लोक राहिले असतील तर ती आकडे. पाऊस कमी आहे आपल्याकडे यावर्षी. काय आव्हान असेल शेतकऱ्यांना तुमच्या शेतकऱ्यांना? पाऊस तर नाही आहे. पाऊस पडावा अशी अपेक्षा आहे. पावसाशिवाय काहीच खरं नाही. येणारा काळ खूप अवघड आहे आणि सरकार जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. तिजोरी खाली करू सरकारची आणि जनतेच्या पाठीमागे उभा. शेवटचा प्रश्न सर, आता तरुणांना मार्गदर्शन करण्याची पक्षाची शर्यत लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस करतायत, राहुल गांधी करतायत, ते दुसरे विरोधी पक्षातले काय आहेत, म्हणजे हे काय सुरू आहे आता नेमकं? नाही, आज बघितलं तर तरुण लोक नोकऱ्या भेटत नाही. माझ्याकडे रिपोर्ट आहे, आता भेटत नाहीत ना, हा एक आरोप मला वाटते की आरोप आहे. माझ्या गावात मी 2 महिन्याखाली एक कार्यक्रम घेतला होता. पुण्याच्या ब्रँडेड चांगल्या नामांकित कंपन्या, किर्लोस्कर, फॅट, अंबानी अशा 10-12 कंपन्या आणल्या होत्या आणि माझ्या मतदारसंघातले 1100 तरुण वेल क्वालिफाईड तिथे आले होते. तिथे त्यांना 10 मिनिटं मी भाषण केलं होतं. तुम्ही गाव सोडायला तयार व्हा. ज्यांनी गाव सोडले त्याची प्रगती. हे पोरग कुठला आहे? आता लातूरचा आहे, माझ्या तालुक्याचा आहे. लापके सर कुठले आहेत? लातूरचे. आपल्या तरुणांनी गाव सोडल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही. अमिताभ बच्चनचा एक बोलताना का गाण्यामध्ये डायलॉग आहे, मुंबई आने के लिए तिकीट होना, जाने के लिए तिकीट नाही होणार. आणि मग ज्याला तिकीट आहे तो निघून जात आहे, ज्याला तिकीट नाही त्याला पर्याय नाही म्हणून तिथंच टिकतंय आणि तो टिकला की अमिताभ बच्चन सारखा मोठा हिरो होऊ शकतो. म्हणून नोकऱ्या नाहीत असं नाही. मी आत्ता तुम्हाला अपडेट देतो, माझ्याकडे आहे. आपल्या पोराची राहायची तयारी नाही आणि त्या पुण्यामध्ये जे आम्ही जॉब करायला सांगितलं होतं, 20,000 स्टायपंड, पूर्ण अकोमोडेशन. मग त्याच्यातली रिपोर्टिंग आमच्याकडे अशी आली की त्यातली 10 द्या, पण इथं मतदारसंघात अरे तुझं एवढं हाय क्वालिफिकेशन आहे, अहमदपूर चाकूरला कुठं नोकरी मिळणार आहे तुला? आमच्या पोराची मानसिकता नाही बाहेर जायची. माझे पुतणे
अमेरिकेत आत्ता पोरगी आहे माझी 20 वर्षाची, आर्किटेक्चर आहे, नोकरी करत शिक्षण घेते. पुतण्या आहे माझा, रोबो इंजिनियर आहे. मग आम्ही त्यांनी विचार केला असता, तू लाडका आहेस, तुला काय काम पडले का, तू का तिथं चालास, बस इथंच मग उसात बस, ह्याचा वावर हान त्याचा वावर हान, ग्रामपंचायती निवडणूक नाही तर कर आमचे नारे देत बस. ह्याच्यानं पोट भरणार नाही आपल्याला. आपल्याला जर हात काळे करायचे, आपल्याला मेहनत जर करायची असेल तर मग सगळ्या गोष्टी तयार कराव्या. हे तरुणाला आव्हान आहे. करू द्या ना, प्रत्येक पक्षाने केलं तर वाईट काय, बरोबर. करू द्या ना, उलट चांगलं आहे. तरुण हे तरुणाला आपल्याला दिशा द्यावं लागतं, कामाला लावावं आपल्याला. हा, धन्यवाद. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.